श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार अध्याय 2। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। भक्तगण एखादी इच्छा मनात धरून श्रींची म्हणजेच श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात व त्यांचे मनोरथ पूर्ण होतात। पण जे निष्काम भावनेने भक्ती करतात त्यांनाही कैवल्य प्राप्त होते। श्री दत्त महाराज नरसिंह सरस्वती कर्दळी वनात गेल्याची कथा श्री गुरुचरित्रात संपल्यानंतर त्यांना लोकोद्धारासाठी पुन्हा प्रकट होणे भाग पडले। ते पुन्हा प्रकट झाले ते स्वामी समर्थ म्हणूनच। पुढे त्यांच्या एका भक्ताने त्यांची जन्मपत्रिका अंदाजे केली होती, परंतु त्याचे शकप्रमाण माहीत नसल्यामुळे पत्रिकेविषयी लोकांना शंका आहे। श्री स्वामी समर्थ कधी प्रकट झाले याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही। एकदा अक्कलकोट येथे राचप्पा मोदी यांच्या घरी भक्तमंडळी समवेत श्री महाराज बसले असता कलकत्त्याचा कोणी एक गोरा साहेब स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून महाराजांना भेटण्यास आला होता। त्यांच्याबरोबर एक पारशी गृहस्थही उभे होते। ते येण्यापूर्वी महाराजांनी मोदींना 3 खुर्च्या आणून ओळीने मांडून ठेवण्यास सांगितले होते। ते आल्यानंतर आदराने दोघांना 2 खुर्च्यांवर बसायला सांगून स्वामी स्वतः 3ऱ्या खुर्चीवर बसले। अर्थात श्री स्वामी महाराजांना ते येत असल्याचे अंतर्ज्ञानाने माहिती झाले होते। महाराजांचे दिव्य तेज पाहून ते प्रभावित झाले। आपण येथे कोठून आलात असा साहेबांनी महाराजांना प्रश्न केला। तेव्हा श्री स्वामींनी त्यांना हास्यमुखाने उत्तर दिले की प्रथम आम्ही कर्दळी वनातून निघालो, ते थेट कलकत्त्याला गेलो। तेथे जाऊन त्यांनी श्री कालीमातेचे दर्शन घेतले व कलकत्ता शहर पाहून सर्व बंगाल देशही हिंडून बघितला। प्रसिद्ध गंगासागर पाहून तसेच इतरही पर्यटन स्थळे पाहून हरिद्वारला गेलो। केदारेश्वर, हिमालयातील इतर तीर्थस्थळे व 1000 नगरे फिरून नंतर गोदावरीच्या काठावर वास केला। ज्या पवित्र गोदावरीची माहिती पुराणात वर्णन केली आहे तिथं नित्य स्नान करून तिच्या तीरावरील नाना तीर्थस्थळे पाहिली। तेथून नंतर हैदराबादला गेलो। पुढे पंढरपूर, मंगळवेढे, बेगमपूर येथे इच्छेला येईल तेवढे दिवस राहून काही दिवसांनी मोहोळला गेलो। नंतर फिरत फिरत सोलापूर व तेथून काही दिवसांनी अक्कलकोट येथे आलो। श्री स्वामी महाराजांनी सांगितलेली ही माहिती ऐकून दोघांनाही समाधान झाले व महाराजांना वंदन करून ते निघून गेले। मंगळवेढे गावात श्री स्वामी 12 वर्षांपर्यंत होते, पण कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीच्या मागे नसल्यामुळे त्यांची महती कोणी ओळखली नाही। महाराज बहुतेक अरण्यातच राहत असत। क्वचित गावात आले तर कोठेही अगदी गलिच्छ जागेतही बसत व लोक जे काही खायला देतील ते खाऊन अरण्यात उठून जात असत। टारगट लोक त्यांना वेडा बाबा म्हणत। अज्ञानामुळे लोकांना ते परब्रह्मरूप ओळखूच आले नाही। सोलापूरच्या दिगंबर बाबांनाच फक्त त्यांची महती कळली होती। ते मधून मधून श्री स्वामींच्या दर्शनाला येत असत। स्वामी महाराज त्यांना कमरेवर हात ठेवून दर्शन देत असत। असा हा ग्रंथ स्वामींच्या अद्भुत लीलांनी क्षीरसागरासारखा भरलेला आहे। तेव्हा श्रोते हो, या ग्रंथाच्या श्रवणाने तुम्ही नक्कीच तृप्त व्हाल व तुमची अरिष्टे संकटे आपोआपच दूर होतील। अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार अध्याय 2 समाप्त। श्री स्वामी समर्थ।